दसरा महोत्सव बाबळगाव इथे होत असलेल्या या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले लाडके नेते महाराष्ट्राचे माजी अर्थ व नियोजन मंत्री सहकार महर्षी आदरणीय काका, आदरणीय आई, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, आवर्जून उपस्थित असलेल्या दीपशिखा देशमुख, लातूरचे तहसीलदार आदरणीय सौदागर तांदळेजी, आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, मोईजभाई शेख, रवींद्र काळे, किरण जाधव, अभय साळुंके, संतोष देशमुख, गणपतराव बाजुळगे, संभाजी सूळ, सचिन दाताळ, श्याम भोसले, कल्याण पाटील, प्रमोद जाधव, सुभाष घोडके, समत पटेल, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, आपल्या गावच्या बाबळगावच्या सरपंच श्रीमती प्रिया सचिन मस्के, उपसरपंच श्री गोविंद देशमुख, ग्रामपंचायतीचे सगळेच सन्माननीय पंच, सोसायटीचे चेअरमन महादेव जटाळ, व्हाईस चेअरमन आणि सगळे सन्माननीय सदस्य, बाबळगाव पंचक्रोशी, लातूर तालुका, लातूर शहर, लातूर जिल्हा, मराठवाड्यातून अनवर इथं आलेले आहेत. आइए, अनवर देशमुख आहे, सचिन आइए. मराठवाड्यातून अनेक आपले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. विदादा खुर्ची घ्या ना, या आत या. बाबळगाव येथील ग्रामस्थ बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. बाबळगावचा दसरा मेळावा म्हटल्यानंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येणं हे आपल्या सगळ्यांसाठी काही नवं नाही आहे. बाबळगावचा दसरा मेळावा हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी खऱ्या अर्थानं प्रसिद्ध केला.
या देशामध्ये आज अनेक दसरे मेळावे संपन्न झाले. मैसूरला दसरा मेळावा संपन्न झाला, कोल्हापूरला दसरा मेळावा संपन्न झाला, मुंबईमध्ये दसरा मेळावा संपन्न झाला, बीडमध्ये दसरा मेळावा संपन्न झाला आणि बाभळगाव येथे दसरा मेळावा संपन्न होतोय. दसरा मेळावे आज देशभरामध्ये सकाळपासून सुरू आहेत, पण दसरा मेळाव्याची सांगता आपण सगळे बाभळगावच्या दसरा मेळाव्यामध्ये करतोय. असे एक वैशिष्ट्य आपल्या या दसरा मेळाव्याचं आहे. मला नाही माहीत, आता काका सांगू शकतील की या दसरा मेळाव्याला किती वर्ष झाली, या दसऱ्या मेळाव्याची काय परंपरा आहे, हे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब सांगू शकतील. आम्हाला आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेबांनी दसरा मेळावा दाखवला. अशाच मिरवणुकांमध्ये लहानपणापासून आम्ही दसरा मेळाव्यामध्ये सामील होत असे. या मिरवणुका अगदी वाजत गाजत नाचत बंदुकीचे आवाज, फटाके, बँड, ढोल ताशे हे सारं आम्ही पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. अगदी झोप यायची चालत असताना, गुंगी यायची, तरी मला असं वाटतं की अनेक या सभांमध्ये आम्ही इथं जेव्हा सतरंजा गाद्या लोड असायचे तेव्हा आम्ही इथं बहुतेक अनेक वेळा झोपासुद्धा काढलेल्या आहेत लहानपणी. तर त्या काळापासून आम्ही या दसरा मेळाव्यामध्ये सामील होत आलेले आहोत. आणि आपण सुद्धा सारे कधी इथं सभा घेण्याची वेळ आली नाही. खरं म्हणजे धीरज यांनी फार छान भाषण केलं. निवडणुका जवळ आलेल्या आहेत तरी मला सुद्धा माझा प्रचार करणारे वक्ते हवेत, हो ना. म्हणूनच धीरजनी आज ते आमदार आहेत लातूर ग्रामीणचे, आज खऱ्या अर्थानं इथं त्यांनी महायुती सरकारचा कारभार, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी याच्यावर जे भाष्य केलं तर त्यांनी माझाच प्रचार केला असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आणि आम्ही ठरवलं होतं, मी भाषण सुरू होण्या अगोदरच धीरजला सांगितलं की तुम्ही 10 मिनिट बोला, मी 15 मिनिट बोलेन आणि काका 20 मिनिट बोलतील. आता 9:38 झालेले आहेत आणि तहसीलदार इथं आहेत. तहसीलदारांनी जर वेळ वाढवून दिला, तर मात्र तुमच्याशी मला मुक्त संवाद साधता येईल. अन्यथा आपल्याला वेळेचं भान राखून कायद्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते. आणि म्हणून मला एक आनंदाचा दिवस आज आपण साजरा करीत असतो. दसरा महोत्सवाच्या समितीनं मला आग्रह केला की या वेळेला आपण काहीतरी नाविन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या गावामध्ये घ्यावा.
आणि म्हणून आपण उत्तर प्रदेश वृंदावन येथील वशिष्ठ महाराज यांचं रामायण बाभळगाव आणि पंचक्रोशी यासाठी दसरा महोत्सव समितीनं पुढाकार घेतला आणि त्याचं सादरीकरण गेली 10 दिवस आपल्या या ठिकाणी होऊ शकलं आणि आपल्यापैकी अनेकांनी त्याचा आस्वाद घेतला. याबद्दल आम्हा सगळ्यांनाच मनस्वी आनंद आहे. मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे. दर 5 वर्षाला तुम्ही एकदा मला मतदान करता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कदाचित उद्या जाहीर होतील, किंबहुना 4 दिवसामध्ये जाहीर होतील. पण तुमचा लोकप्रतिनिधी या नात्यानं गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्यासाठी मी काय करू शकलो हे सुद्धा तुमच्या पुढे मांडलं पाहिजे. आणि म्हणून बरेच फलक गावामध्ये माझ्या सहकार्याने लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बाभळगाव ग्रामपंचायत याच्यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये 27 कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करू शकलो, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. हा 27 कोटी रुपयाचा निधी कुठे मंजूर केला, कुठे खर्च केला, याचा सारा तपशील तुमच्या दारापर्यंत येऊन आम्ही माहिती पत्रक आपल्या हाती सुपूर्द करणार आहोत. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अनेक कामं या ठिकाणी आपण मंजूर केलेली आहेत. ती सगळीच वाचायला जर मी सुरुवात केली तर खूप वेळ जाईल.